मागच्या 2 आठवड्याच्या तुलनेत आज ज्यांनी कांदा विकला त्यांचे बाजारभाव अतिशय उंचावर गेलेले दिसले. अगदी सोमवार मंगळवारच्या तुलनेत अनेक शेतकऱ्यांना आज 3 ते 4 रुपयांनी फायदा झालेला आहे. आता हा फायदा कसा झाला, काय झाला ते आपण बघणारच आहोत. पण मला याच्याही पेक्षा एक महत्त्वाची सक्सेस स्टोरी जी आहे की काही शेतकरी असे आहेत की ज्यांना एका ट्रॅक्टरमागे तब्बल 3 लाख रुपये कमावलेले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यातले हे शेतकरी आहेत आणि यांनी अशा कुठल्या व्यापाऱ्यांना कांदा विकला की ज्यांना 3 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मिळाले, काहींना 3.5 लाख रुपये मिळाले. तर आज हे आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, तारीख आहे 12 ऑगस्ट 2026. आज दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्यामुळे अनेक बाजार समित्यांना सुट्टी होती. तर शेतकऱ्यांनी अमावस्याला कांदा का विकायचा या भावनेपोटी किंवा या श्रद्धेपोटी अनेक शेतकऱ्यांनी बाजारात जाणं टाळलं. त्याचा परिणाम असा झाला की बाजारात आवक कमी झाली. पिंपळगाव बसवंत मार्केटची आवक बघितली, जिथं सकाळी 900 ट्रॅक्टर अशी आवक राहायची किंवा 1000 गाड्या अशी राहायची, तिथे आज अवघी 250 ते 260 वगैरे अशी नोंदली गेली. त्यातही ट्रॅक्टरची संख्या वेगळी, पिकअपची संख्या वेगळी. त्यामुळे झालं काय की पिंपळगाव बसवंतला बाजारभाव सरासरी 2600च्या पातळीवर पोचला आणि वरची पातळी पुन्हा 30ची ओलांडली. अनेक बाजार समित्यांमध्ये हे संकेत मिळालेत चांगल्या वाढीचे. अर्थात उद्या आवक वाढल्यानंतर कसे राहतील ते आपल्याला समजेलच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक यशोगाथा जी आहे काही शेतकऱ्यांची, त्यांनी मात्र एका ट्रॉलीतनं 3 लाख किंवा 3.25 लाख रुपये कमावलेले आहेत. खरं तर ही अशक्य वाटणारी गोष्ट आहे. म्हणजे एका ट्रॉलीतनं 3 लाख म्हणजे 3.5 टनाचा जो कांदा असतो त्यातनं 3 लाख रुपये मिळवणं म्हणजे एका किलोला किती रुपये भाव मिळाला पाहिजे? 100 रुपये, 125 रुपये. पण खरी गंमत अशीच आहे, यशोगाथा जी आहे ती अशीच आहे. माझं कुठलंही डोकं फिरलेलं नाही किंवा मी कुठलंही दिशाभूल करणारी माहिती सांगत नाही. माझ्यापुढे एक यादी आलेली आहे, माझ्या हाती लागलेली आहे ॲग्रोशिवारच्या. त्या यादीमध्ये तरी असं सांगितलं जातं आहे की त्याच्यावरनं असं दिसतं आहे की एका शेतकऱ्याला साधारणपणे 3 ते 3.5 लाख रुपये एका कांद्याच्या ट्रॉलीतनं मिळाले. कसे मिळाले ते मी अगदी वाचून दाखवतो त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि मग ती काय गंमत आहे, तुम्हाला पण असे पैसे मिळवायची इच्छा आहे का किंवा काय कसं होतं आहे ते बघूया. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. आता हा प्रकार आत्ता सुरू झालेला नाही आहे. खरं तर रोज तुम्ही विचारतात की बाजारभाव 2 रुपये तरी वाढावेत रे बाबा, 1 रुपया तरी वाढवत रे बाबा. पण काही ज्या याच्यामध्ये ट्रॉली आहे तिथे मात्र असे बाजारभाव 14 किंवा 13 जुलैपासून वाढलेले आहेत. आणि 13 जुलैपासून या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे शेतकरी रोज किती आहेत? या शेतकऱ्यांची संख्या आहे 10, 12, 15 किंवा कदाचित एकच शेतकरी किंवा एकच 10 शेतकरी दुसऱ्या दिवशी कांदा नेत असतील, असं पण असू शकतं. थोडक्यात काय, शेतकऱ्यांची संख्या मर्यादित आहे. त्यांनी असं काय तंत्र वापरलं होतं किंवा शेतकरी म्हणण्यापेक्षा त्या ट्रॅक्टरची संख्या मर्यादित आहे, त्या ट्रॅक्टरनी असं काय तंत्र वापरलं की ज्यांना हे मिळालं. 29 जुलैची नोंद बघूया माझ्याकडे जी आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळेल. ई समृद्धी टोकन क्रमांक GTNANMCC 280726000009 टोकन क्रमांक नीट लक्षात ठेवा. वाहन क्रमांक काय बघूया त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तथाकथित MH11CQ9655 MH11. ठीक आहे, आता पुढे बघूया. या वाहनाचे वजन होते 243 क्विंटल. रिकाम्या वाहनाचे वजन भरले 73 क्विंटल आणि याच्यामधला जो कांदा भरला तो होता 169.20 क्विंटल. म्हणजे थोडक्यात
92 क्विंटल किंवा 17 मेट्रिक टन, 16.92 मेट्रिक टन. आता हे वाहन म्हणजे एका ट्रॉलीमध्ये किती कांदा बसला आहे? 16 मेट्रिक टन, म्हणजे थोडक्यात 5 ट्रॉलीचा कांदा एका ट्रॉलीत बसलेला आहे. आणि खरा ट्विस्ट इथेच आहे शेतकरी बांधवांनो, हा कांदा कुठल्याही मार्केटला गेलेला नाही, तर हा कांदा जो गेलेला आहे तो आहे नाफेडच्या खरेदी केंद्रावर. आणि हे कुठलेही शेतकरी नसून शेतकऱ्यांच्या नावानं जी बोगस फसवणूक म्हणजे बोगसपणा दाखवून आणि बनावट नोंदी करून हे गेलेले आहे. आणि वाहन जे MH11 आहे ते नाशिकचं नसून नाशिक जिल्ह्यातले कुठलेही शेतकरी नाही आहे. MH11 आता कुठून आणलं आहे? हा वाहन क्रमांक एका ट्रकचा आहे. 3 ते 3.5 टन एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत कांदा बसतो. पण ट्रकमध्ये जर घेतलं मोठमोठे ट्रक, ते काही जे ट्रक आहेत तिथे 10 टनाचा कांदा बसतो. काही ट्रकमध्ये 30 टनांची कपॅसिटी असते. अगदी मोठा ट्रेलर घेतला तर 40 टनही कांदा बसतो. पण इथं काय झालं आहे या सगळ्या याच्यामध्ये, एक जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे असं सांगितलं जातं आहे की तिनं हा कांद्याचा मोठा घोटाळा केलेला आहे आणि हिचे सर्व डायरेक्टर परप्रांतीय आहेत. इथं मी थोडा पॉज घेतला. आता हिशोब करा, एका शेतकऱ्याला एका ट्रॉलीमध्ये सरासरी 15 टन कांदा विकल्यानंतर साधारण 3 ते 3.25 लाख रुपये मिळालेले आहेत बाबा. पण प्रत्यक्ष शेतकरी नाही आहेत या सगळ्या याच्यामध्ये. हे अतिशय धक्कादायक खळबळजनक असे डॉक्युमेंट ॲग्रोशिवारच्या हाती लागलेले आहेत. मागच्या संपूर्ण 15-20 दिवसामध्ये कांदा खराब झाला, नाफेडच्या गोडाऊनमध्ये काहीतरी कांदा सडला, मग ते परप्रांतीय काय म्हणतात MP वरनं गाड्या आल्या वगैरे वगैरे, हे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले. मग ते तहसीलदार गेले, अमुक गेले, मग त्यांनी तो पंचनामा केला आणि मग ते काहीतरी असे गोष्टी केल्या वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण ॲक्च्युअल कांद्याच्या नोंदी तुमच्याकडे कोणी पोचवल्या का कुठल्या माध्यमानं? की खरंच ही कुठली संस्था होती आणि त्यांनी हा कांदा खरेदी केला? या संस्थेचे डायरेक्टर कोण होते? ते मराठी माणूस आहे का? आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणारं असं जे गव्हर्नमेंटचा दावा आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा सहकारी सोसायटी असेल, ते प्रत्यक्ष कुणाच्या हितासाठी हे काम होतं आहे? चला दुसरं एक उदाहरण बघू. आता 24 जुलैची एक नोंद आहे, वाहन क्रमांक वगैरे वाचून दाखवत नाही. इथे आणला आहे साधारण 18.70 मेट्रिक टन कांदा. म्हणजे हा पण एका ट्रॅक्टरच्या तुलनेत 5 पटीने होतो. आता या सगळ्या याच्यामध्ये प्रश्न आहे की हे कांदे असे येतात कुठून आणि ते काय त्याचा हे होतो आहे, त्यातनं हा घोटाळा नक्की काय होतो आहे? कांदा घोटाळा होऊ नये म्हणून नाफेडनं अनेक गोष्टी केल्या, अनेक संस्थांना काळ्या यादीत टाकलं, कॅमेरे लावले. यंदा तर CWCचे गोडाऊन वखार महामंडळाकडे ते दिलं. पण जिथे खरेदी केंद्र आहे तिथे जे काही घोटाळेबाज आहे त्यांनी एक क्लुप्ती शोधून काढली. आणि मग हीच क्लुप्ती होती की जो कांदा शेतकऱ्यांकडनं घेण्याऐवजी बाहेरून घेतला गेला. आणि सगळ्यात गंमत म्हणजे या घोटाळ्याला काही कांदा पुढाऱ्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावल्याचं सांगितलं जातं. तर त्यांनी आवाहन केलं होतं की कांदाच विकू नका. आता शेतकऱ्याचा कांदा जाणार नाही म्हटल्यानंतर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढणार, लक्षात घ्या. आता या कंपन्यांची नावं जी कुठली सांगितली जाते, यापूर्वी तुम्ही बातम्यांमध्ये वाचलं आहे, पण तरी नावं जी हाती आली आहे, अजून खात्री नाही पण मी सांगतो आहे. राजूरकर बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, वैष्णवी अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था, श्री भगवती फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, सातमानई फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, सुमंगल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. माझ्याकडे जो डाटा आला आहे तो सातमानई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि दुसरा जो त्याच्यामध्ये आलेला आहे त्यामध्ये भगवती फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, अशा यांचा तो डेटा आहे. अशी माहिती मिळते, असं समजतं आहे.
याची खात्री मला असं वाटतं जे काही तक्रारी करतायत, कलेक्टर असेल किंवा नाफेडचे अधिकारी असेल, त्यांनी जावं आणि हे बघावं, या नोंदी बघाव्या. आता हा घोटाळा हे कसं सिद्ध होतं आणि हा याच कंपनीचा कांदा आहे हे तुम्हाला कसं माहिती? तर हा जो टोकन क्रमांक आहे ई समृद्धीचा, हा प्रत्येक कंपनीला एक विशिष्ट खरेदीसाठी टोकन क्रमांक येतो. त्या टोकन क्रमांकावर गेलं की समोर वाहन दिसेल. काय दिसेल? त्या वाहनाचा क्रमांक दिसेल आणि त्या वाहनाच्या क्रमांकानुसार पुढे जो कांदा खरेदी केला आहे, आता शेतकरी जो कांदा नेतो तो फार फार तर 1 ट्रॉली नेईल, 2 ट्रॉल्या नेईल. मग 2 ट्रॉल्या नेल्या तर त्याची वेगळी वजनं दाखवावं लागतील. असं कुठली जगात ट्रॉली निर्माण झाली आहे की एका ट्रॉलीमध्ये 15 मेट्रिक टन कांदा मावतो? म्हणजे 5 ट्रॉल्या बसतो एकावर एक एकावर एक अशा. तर हा घोटाळा आहे. आता आम्ही रिव्हर्स सर्च पद्धतीनं या सातमाने फार्मर प्रोड्युसर कंपनीचे डायरेक्टर शोधले. कोण आहे बघूया आपण. राजाराम तिवारी, अभिषेक सिंग, वंदना चतुर्वेदी, सुमन सिंग. आता यातले 24 साली 2 मे 24ला यातले बरेच डायरेक्टर इन झालेले आहेत आणि 5 डायरेक्टर ही कंपनी सोडली. ते कुठले आहेत? जाधव 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 वगैरे. ही मराठी माणसं आहेत की ज्यांनी कंपनी सोडली, त्यामुळे त्यांची नावं घेणार नाही मी, फक्त आडनाव वाचलं त्याच्यातनं. थोडक्यात काय, बंद पडलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत त्या ताब्यात घ्यायच्या, त्यातल्या संचालकांचे राजीनामे घ्यायचे, त्यांना तिथून हाकलून द्यायचं किंवा त्यांना काय किरकोळ रक्कम द्यायची आणि या कंपनीच्या माध्यमातून नाफेडची खरेदी करायची. सध्या अनेक व्यापारी, अनेक शेतकरी संघटनेचे नेते ओरडून ओरडून थकलेले आहेत. नाफेडचा घोटाळा कोण करतं? कोण आहेत ते? अरे मग तुम्ही बघा ना, इथं कोण आहे? हा सिंग आहे, हा तिवारी आहे. हा निफाडला राहतो का हो सिंग एखादा? म्हणजे निफाडजवळचं नैताळा गाव हे सिंगांचं गाव आहे, जाधवांचं. किंवा माझं गाव दरेकर आणि विंचूरकरांचं गाव समजलं जातं विंचूर. आम्हाला अतिशय अभिमान आहे. तसं आहे का? जाधवांचं गाव आहे, मोरेंचं गाव आहे. तसं चतुर्वेदींचं गाव आहे का कुठे? निफाड तालुक्यामध्ये या कुठल्या आडनावाची गावं आहेत का हो? मग ही आली कुठनं? तर कुठनं आली? तर याच्यामध्येच घोटाळा आहे. आता दुसरं सुमंगल फार्मर प्रोड्युसर कंपनी. प्रदीप शिलावत, विवेक, अर्चिता सिंग, प्रीती सिंग, दिवाणे आणि संजय चतुर्वेदी डायरेक्टर आहेत. हे कधी झाले? 9 मे. एका कंपनीचे डायरेक्टर झाले 2 मे. एका कंपनीचे झाले 9 मे 24. आणि तिथले कंपनीचे हाकललेले माणसं होते पवार, हिरे, मोरे, गेले बिचारे. त्यांना एक पैसे दिले असतील, कंपनी ताब्यात घेतली असेल. आता मोडस ऑपरेंडी काय आहे ते सांगतो. फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्ही शेतकरी आहात हे सिद्ध करावं लागतं प्रत्येक सदस्य. म्हणजे या शेतकरी कंपनीला किमान 11 जण डायरेक्टर लागतात. आता इथे फक्त 5च डायरेक्टर आहे, कुठल्या कंपनीचे 6 डायरेक्टर आहे. ठीक आहे, आपण असं समजूया, माझी माहिती चुकीची आहे, 11 नसेल 5च लागत असतील बा. तर या डायरेक्टर जेव्हा लागतात, यासाठी तुम्हाला शेतकऱ्याला 7/12 उतारा आणि आपण शेतकरी आहोत हे सिद्ध करावं लागतं. मग ती कंपनी स्थापन होते. पण अशी कंपनी जेव्हा बंद पडते किंवा काही कारणांनी भाग भांडवल आहे, व्यवसाय नाही चालला, शेतकऱ्यांना ती चालवता नाही आली, असं होतं, बचत गटाचं जसं होतं. मग हे लोक काय करतात, परप्रांतीय, हे अशा कंपन्यांना हेरतात, अशा लोकांना हेरतात, त्यांना किरकोळ रक्कम किंवा तुमचं ऑडिटमध्ये गफलत असेल तर ते आम्ही अंगावर घेतो, ते करून देतो वगैरे वगैरे, काय लालच असेल ते दाखवत असतील. किंवा ते ताब्यात घेतात आणि दुसऱ्या वेळेस कंपनीमधनं एकाचं नाव काढून जर दुसऱ्याचं नाव टाकायचं असेल तर तुम्हाला शेतकरी असल्याचा पुरावा वगैरे बघितला जात नाही. आणि हीच मोडस ऑपरेंडी आहे की अनेक परप्रांतीय व्यापारी, माफ करा व्यापारी नाही, अनेक परप्रांतीय घोटाळेबाज इथं घुसलेले आहेत. त्यामुळे नाफेडचा घोटाळा हे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत यामध्ये मराठी माणसं फार कमी आहे. पण बरेचदा आपण अतिउत्साहात कुठल्या तरी मराठी शेतकऱ्याची किंवा बदनामी करतो किंवा मराठी केंद्रांची बदनामी करतो आणि प्रत्यक्ष पडद्यामागचे जे कलाकार आहेत, व्यापाऱ्यांच्या मध्ये काही चर्चा होती मधल्या काळात की नाफेडचा घोटाळा होतो वगैरे वगैरे.
पण घोटाळेबाज जे आहे ते परप्रांतीय आहेतच, त्यातले निम्मे व्यापारी पण आहेत. म्हणजे व्यापारी पण त्याच्याशी जोडलेले आहेत. आता हेच व्यापारी आहे ज्यांनी मध्य प्रदेशमधनं कांदा आणला होता. बरं, या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला का? झाला की. 2 रुपये 3 रुपये मी सांगितलं होतं, घोटाळा झाला तरी कांदा फायदा होणार आहे. मग याची चौकशी कोण करणार? तथाकथित पुढारी, आंदोलनकर्ते वगैरे हे याच्यापर्यंत जाणार आहे का? पोचणार आहे का? जे कोणी अधिकारी आहे नाफेडचे ते या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत का? आणि हा जो 3 लाख 4 लाख रुपये शेतकऱ्याला मिळाले असते ते कोणी लाटले आहेत आणि कुणाच्या पद्धतीनं, ते कशा पद्धतीनं लाटले, याची चौकशी कोण घेणार? याची दखल कोण घेणार? सध्या तरी अर्थात ही सगळी नावं माझ्याकडे आली असली तरी या चर्चेत अशी चर्चा आहे हे मी सांगतोय. माझा किंवा ॲग्रो शिवारचा दावा नाही की हेच असतील. कदाचित हे निरागसही असू शकतात बिचारे. कारण आपल्याकडे सहिष्णू पद्धती, आपण परप्रांतीय दिसला की त्याला फार मिठ्या मारतो शेतकरी असेल तर. आपल्याकडे आता शेतामध्ये कामगारही परप्रांतीयच यायला लागले. अरे आओ ना, कैसं हो, असं म्हणून त्याला चहा वगैरे पण देतो. माझा कुठल्या परप्रांतीयवर राग नाही आहे किंवा त्याला विरोध नाही आहे. कारण ॲग्रो शिवार हा हिंदी वगैरे सगळ्याच चॅनल चालवतो आणि आम्हाला सगळे भारतीय शेतकरी आमचे, सगळे भारताची माणसं आमची आहे. पण घोटाळेबाज जे आहेत ना, त्यांच्यावर राग आहे. आणि या घोटाळ्याची पाळंमुळं काही राजकीय पक्षांशी जोडलेली आहेत. आत्तापर्यंत कोणामध्येच हिंमत नाही आहे. एकाही माईका लाल जो आहे ना, त्याच्यामध्ये हिंमत नाही. ते 2-3 व्हिडिओ येतात, कांदा खराब झाला, मग अमुक झालं. पण या कोणामध्ये हिंमत नाही की सत्ताधाऱ्यांशी पंगा घ्यावा. कारण बरेच जे घोटाळे काढणारे जे आहे ते माध्यमं असतील, आणखी कोणी असतील, शेतकऱ्यांचे कैवारी असतील, ते पुन्हा सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून आहेत. ते काय तुम्हाला न्याय देणार आणि काय शेतकऱ्यांचा हा घोटाळा बाहेर येणार? तुर्तास तरी कुठल्याही पद्धतीने झालं तरी नाफेडचा घोटाळा होतोच, हे आपण गृहीत धरूया. आणि इथेच थांबून आता दुसऱ्या भागामध्ये नाफेडमुळे तुम्हाला यंदा फायदा होणार की नुकसान होणार ते आपण सांगणार आहोत. सध्या तरी इतकंच. याचे सगळे डॉक्युमेंट आहे माझ्याकडे, सुरक्षित आहेत. त्याचे सोर्सही फार वरच्या पातळीवरचे आहेत, त्यांची नावं सांगत नाहीत. पण आहे, चांगले आहे, पदाधिकारी आहेत, काही कोणी आहेत त्याच्यामध्ये, अधिकारी आहेत. जसे वाईट लोक असतात तसे चांगले लोक पण असतात. पण मी इथं ते उगाच व्हिडिओ एडिट करण्यामध्ये वेळ जाईल म्हणून ते सांगत नाही आहे. आता यातून काय बोध घ्यायचा आणि यांच्यावर कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न आहे.